चला आज काही नवीन काहीच नवीन नाही, कारण मी गृहिणी आहे ना, म्हणून मी आणि माझे दिवसभराचे कामं एवढंच असतं माझ्याकडे, दुसरं काही नाही. तर रात्रीचे घासलेले भांडे लावून घेतले, झाडू मारायचा होता ना त्याच्यावर धूळ बसेल म्हणून. तर भांडे रात्रीच घासून ठेवले की थोडं एक काम कमी पडतं दुसऱ्या दिवशी, म्हणून रात्रीच भांडे घासून घेते आणि मग लागले झाडू मारायला. झाडू मारून घेतला की सगळी धूळ किचन ओट्यावर येऊन बसते. मग किचन ओटाही मस्त झाडून घेतला. त्याच्यासाठी छोटी सुपडी आणि ब्रश वापरते. ब्रशच्या मदतीने खूप छान अशी घाण निघून येते. शेगडीच्या बटनाजवळ इतकी घाण बसलेली असते, पिठाची कण असतात, त्याच्या मदतीने खूप मस्त असं काढता येतं. किचन ओटा आवरून घेतला आणि त्याच्यानंतर गॅदरिंगसाठी घेतलेलं जे सामान होतं ते सगळं व्यवस्थित डब्यामध्ये पॅक करून ठेवते. नाहीतर आता ती कधी घालेल मलाच माहिती नाही, त्याच्यामुळे असंच पडून राहील आणि खराबही होईल पडून पडून. त्याच्यामुळे व्यवस्थित करून ठेवलं की मग कामात येतं. तर बऱ्याचशा गोष्टी नवीन घेतलेल्या होत्या. फाउंडेशन घेतलं, क्रीम घेतली, परत लिपस्टिक ते सगळं घेतलेलं होतं आणि काचेच्या हिरव्या बांगड्यासुद्धा घेतलेल्या होत्या. तर तिला गोंधळ डान्स करायचा होता ना, त्याच्यामुळे मग तिला हिरव्या बांगड्या घेतल्या होत्या. तर त्या तिच्याच मापाच्या आहेत म्हणून तिलाच कामात येतील. तर मला काही होणार नाही म्हणून मग अशा पॅक करून ठेवलेल्या आहेत मी. आणि हे गळ्यातलं नेकलेस खूप छान निघाला, तिला खूप आवडलेला होता. कमळाची डिझाईन आहे त्याच्यावर आणि त्याच्यासोबत कानातले सुद्धा आहेत आणि तिला तर खूपच आवडला म्हणून तिने घेतला. एका दिवसासाठी घेतला होता, पण आता ती वापरेल म्हणून मग असं पॅक करून ठेवतो. काही कार्यक्रम असला की तेव्हाच वापरता येईल, आता काही वापरणार नाही ती. तर मस्त असा पॅक करून घेते आणि ठेवून देते, म्हणजे वेळेवर सगळ्या गोष्टी सापडतील आणि चांगल्यासुद्धा राहतील म्हणून. आणि त्याच्यानंतर बघा सकाळ ते दुपारपर्यंत एवढं काम केलेलं असतं म्हणून मग थोडासा आळस येतो आणि थकल्यासारखं होतं. म्हणून त्यासाठी बघा मी एक कप चहा ठेवलेला आहे. ही माझी फिक्स रूटीन. आणि मग एकदम छोटंसं का होईना, एकदम लहान कप आहे, जास्त काही नाही आहे, पण तरी पण चहा घेतला की मग संध्याकाळी अजून जोरदार कामाला हिंमत येते त्याच्यामुळे. आणि आता तर उन्हाळा लागला आहे, दिवस मोठे आणि काम जास्त असं होईल. संध्याकाळी पटकन लागले स्वयंपाक करायला. तर आज पोरांना अंडा करी खायची होती म्हणून मग भाकरी बनवल्या आणि त्याच्यासोबत मस्त अशी अंडा करी बनवलेली आहे. त्यांना खूप आवडली होती. तर चला, अशी असते माझी दिवसभराची रूटीन. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.